आता वाल्मिक कराड यांनी शरणागती अखेर पत्करलेली आहे। वाल्मिक कराड सीआयडी कार्यालयामध्ये जात असतानाची दृश्य साम टीव्हीवर आपल्याला दिसतात। अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेला आहे। देशमुख हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे। साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि या संदर्भात अधिक अपडेटेड माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलेली आहे। काय घडेल पुढे? सागर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की आपण जर बघितलं तर मी आता सीआयडीच्या कार्यालयामध्ये आहे। आता वाल्मिक कराड सीआयडीला सरेंडर झालेले आहेत। ही बातमी सर्वात आधी साम टीव्हीने दाखवली होती। वाल्मिक कराड 11 वाजता सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर होणार आणि आता सीआयडीच्या कार्यालयामध्ये जे एडीचे आहेत बुर्डे साहेब यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांना घेऊन गेलेले आहेत। आपण समोर मी दाखवू शकतो की समोरचं कार्यालय आहेत। 2 शिपाई सध्या बाहेर मिळतात। ॲडिशनल एडीजी आहेत बुर्डे साहेब यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांना घेऊन गेलेले आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून सीआयडी कार्यालयाबाहेर दाखल झालेले होते। वाल्मिक कराड बरोबर 12 वाजता या सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांना आता त्यांची जी तपासणी जी आहे त्यांच्याकडे विचारपूस जी आहे त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे। आता आपण बघू शकतो की एडीजी बोरुडे साहेब आहेत यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना सध्या बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड हे गेले 11 दिवस फरार होते। शेवटचं लोकेशन 17 तारीख जी आहे ती होती। या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। बीडवरून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी आता कुठून आलाय तुम्ही आणि काय सांगणार? आमचं दैवत आहे, गोरगरिबाला विचारा, परळी शहर किंवा बीड जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला विचारा, माझ्या दैवतानं काय केलंय। गोरगरिबाचं लग्न कुठून काय करते इतक्या दिवस, आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की सीडीआर नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणी असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते सीडीआर नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि सीडीआर नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो। आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तर एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना, म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे। आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं। जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत। त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले तर कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही, ते अजूनही फरारच आहेत। त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा। पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या। समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये, म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। ठीक आहे।